नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जागा आहेत, एकूण जागा ज्या आहेत राज्य उत्पादन शुल्काच्या ॲडमधील त्या जागांचं विश्लेषण एकंदरीत बघितलं होतं। तर त्या जागांसंदर्भात आज आपण अटी शर्ती काय आहेत आणि फॉर्म कसा भरायचा त्या बाबतीत आज बघणार आहोत। नेमकं अटी शर्ती काय आहेत, कोणाला फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे काय कागदपत्र असणं आवश्यक आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्या बाबतीतच आजचा व्हिडिओ आहे। तर बघूया नेमकं काय अटी शर्ती आहेत। तर खाली जाऊया। सगळ्यात जागांच्या खाली आपल्याला इथे अटी शर्तींबाबत इथे दिलेलं आहे। इथे ज्या आहेत सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहेत, ज्या नवीन ज्या अपडेट असतील त्या आपल्याला कळवण्यात येतील। त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू आदेशानुसार, त्यानंतर हे आपल्या नेहमीच्या अटी शर्ती आहेत त्या आपल्याला माहितीच आहे। त्यानंतर आपण बघूया सेवा प्रवेशाच्या कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे। सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950चा कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही सर्वसाधारण रहिवासी पाहिजे, तुम्हाला एखाद्या आरक्षणाचा लाभ पाहिजे असेल किंवा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्ही महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। त्यानंतर खाली बघूया। तर इथे सामाजिक समांतर आरक्षणामध्ये इथे दिलेलं आहे की सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित दिलेल्या दिनांकापूर्वीचे योग्य त्या प्राधिकरणाने वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे आता जी तारीख त्यांनी दिलेली आहे ती जवळपास आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात त्या फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत, तुमचे जे प्रमाणपत्र आहेत ते तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे किंवा आलेले पाहिजे तरच तुम्ही त्याला फॉर्म भरू शकतात, नाहीतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर काढला जाल। जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट वगैरे नसेल किंवा तुम्ही स्पोर्ट्समधून अप्लाय करताय आणि तुमच्याकडे स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे डेटच्या आधी अवेलेबल नाही आहे, तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी अवेलेबल नाही आहे, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते बाहेर काढू शकतात। त्यामुळे आधी तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तुमच्याकडे तुमचे जे स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन झालेलं असेल तरच तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीमधून, नाहीतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद ठरणार आहात। ही बाब फार महत्त्वाची आहे, लक्षात घेण्याजोगी आहे। पुढे बघूया। खेळाडू आरक्षणाचं बाबतीत इथे दिलेलं आहे। त्यानंतर दिव्यांग आरक्षणाच्या तरतुदी इथे दिलेल्या आहेत। त्यानंतर इथे वेतन श्रेणी, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांचं लक्ष जिथे असतं वेतन श्रेणी इथे दिलेली आहे। लघुलेखकसाठी जे असणार आहे सगळ्यात जास्त इथे असणार आहे, म्हणजे 41,800 ते 1,32,300 इतकं वेतन श्रेणी, म्हणजेच S15 वेतन श्रेणी इथे असणार आहे। त्यानंतर लघु टंकलेखकसाठी 25,500 ते 81,100 इतकी वेतन श्रेणी असणार आहे आणि त्यावरील भत्ते वगैरे वेगळे असतात। त्यानंतर ती भत्त्यांनुसार वगैरे थोडी वाढून जाते। त्यानंतर जवानसाठी जे असणार आहे 21,700 ते 69,100 इतकी वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर जवान आणि वाहन चालकसाठी 21,700 ते 69,100, म्हणजे दोन्ही पदांसाठी सेमच असणार आहे। त्यानंतर चपराशीसाठी 15,000 ते 47,600 इतकी वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर पात्रता ज्या आहेत, पात्रता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या। वयोमर्यादाचा सगळ्यात पहिला व्हिडिओ होता त्यामध्ये वयोमर्यादा आपण बघितल्या होत्या, पण पुन्हा एकदा बघून घेऊया। लघुलेखकसाठी जे अमागास म्हणजेच ओपनसाठी जे असणार आहे, मिनिमम लिमिट प्रत्येकासाठी 18च असणार आहे। त्यानंतर ओपनसाठी सुद्धा प्रत्येक पदासाठी जी लिमिट आहे ती 40 वर्ष आहे, म्हणजेच ओपनसाठी जी मॅक्झिमम लिमिट आहे ती 40 वर्षच असणार आहे। त्यानंतर EWSसाठी जे आहे 45 वर्ष लिमिट असणार आहे। त्यानंतर जे अमागास आहेत, म्हणजेच ओपनमध्ये जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांची 43 असणार आहे। तर त्यामध्ये जे EWS असणार आहे किंवा मग कॅटेगरीमध्ये असणार आहे तर त्यांची एज लिमिट जी आहे ती 43 वर्षे असणार आहे, कमाल वयोमर्यादा। त्यानंतर माजी सैनिकांसाठी जे असणार आहे 38 वर्ष प्लस सेवा कालावधी, 38 वर्ष ही मॅक्झिमम लिमिट, त्यानंतर सेवा कालावधीची लिमिट आणि त्यानंतर +3 वर्ष म्हणजे
बरीच मोठी लिमिट त्यांना भेटणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय जे कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी 43 वर्ष व सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असा कालावधी असणार आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी जे आहे 45 वर्ष मॅक्झिमम असणार आहे. त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी 55 वर्षे एवढी लिमिट असणार आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष एवढी लिमिट असणार आहे. त्यानंतर अनाथ उमेदवारांसाठी जे आहे 45 वर्ष एवढी लिमिट असणार आहे. म्हणजेच खाली सगळ्यांसाठी ती लिमिट सेमच असणार आहे. सगळ्या पदांसाठी सेमच लिमिट आहे, कोणत्याही पदासाठी काही चेंज नाही आहे. त्यानंतर खाली बघूया आपण, इथे त्यांनी वेगवेगळे हे दिलेलं आहे लघुलेखकसाठी वगैरे. शैक्षणिक अर्हता फार महत्त्वाची आहे, ही सुद्धा आपण बघितली होती. तर लघुलेखकसाठी जे आहे 10वी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. जवळपास सगळे पदं 10वी उत्तीर्णवर त्यांनी दिलेले आहेत. तर लघुलेखनाची गती तुमची 100 शब्द प्रति मिनिट असायला हवी. म्हणजे तुमच्याकडे जे प्राधिकृत सर्टिफिकेट आहे टायपिंगचं ते सर्टिफिकेट ॲवेलेबल पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे लघुटंकलेखकसाठी 80 शब्द प्रति मिनिट एवढ्या स्पीडचं 80 WPM एवढ्या स्पीडचं तुमच्याकडे सर्टिफिकेट ॲवेलेबल पाहिजे आणि हे सुद्धा पद 10वी बेसवर आहे. त्यानंतर जवानसाठी सुद्धा तुमच्याकडे माध्यमिक शाळा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असायला हवा आणि 18 वर्षे तुमचे पूर्ण असायला हवेत. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. त्यानंतर जवान आणि वाहन चालकसाठी जे आहे 7वी उत्तीर्ण तुम्हाला असायला हवं. 7वी उत्तीर्ण असाल आणि त्यानंतर वाहन चालवण्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट लायसन्स असेल, परवाना असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जवान आणि वाहन चालकसाठी. त्यानंतर चपराशीसाठी सुद्धा 10वी तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली बघूया, शारीरिक पात्रता इथे दिलेली आहे. शारीरिक पात्रता फार महत्त्वाची आहे. तर शारीरिक पात्रता पुरुष उमेदवारांसाठी तुमची उंची जी आहे ती 165 सेंटीमीटर पाहिजे. छाती जी आहे ती न फुगविता 79 सेंटीमीटर असायला हवी आणि फुगवून किमान 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगायला हवी. म्हणजे जवळपास तुमची 84 सेंटीमीटर छाती भरली पाहिजे. त्यानंतर वजन जे आहे ते पुरुष उमेदवारांना लागू नाही आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी किमान हाईट जी आहे, किमान उंची जी आहे ती 160 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर वजन जे आहे ते 50 kg असणं गरजेचं. त्यानंतर पुढे बघूया, अर्हता गणण्याचा दिनांक इथे महत्त्वाचं दिलेलं आहे. आपण वरती जे बघितलं सर्टिफिकेट वगैरे तुमच्याकडे कोणत्या दिनांकाचं पाहिजे, कोणत्या दिनांकाच्या आधी तुम्ही प्राधिकृत केलेलं पाहिजे, तर ते इथे दिलेलं आहे महत्त्वाचं. तर इथे जे आहे अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकाच्या संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे 1 डिसेंबर जे आपल्याला अंतिम दिनांक दिलेले आहे अर्ज सादर करण्यासाठीची, तर त्या दिनांकाच्या आधी तुमच्याकडे जे आहे सर्टिफिकेट सगळे तुमच्याकडे ऑथोराईज पाहिजे, व्हेरीफाईड झालेले पाहिजे, तरच तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार आहात. नाही तर तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमचा जरी अर्ज सादर केला गेला तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही बाहेर फेकला जाऊ शकता. त्यामुळे ती काळजी तुम्ही तेवढी घ्यायची आहे. त्यानंतर वाणिज्य लघुलेखक आणि लघुटंकलेखकची जी अर्हता आहे ती अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक तुम्हाला असणार आहे. बऱ्याच ॲडमध्ये असं असतं की तुमचे सिलेक्शन झालं आणि त्यानंतर तुम्ही 2 वर्षांमध्ये किंवा 1.5 वर्षांमध्ये 6 महिन्यांमध्ये तुम्ही ते पात्रता धारण करू शकतात, ते सर्टिफिकेट मिळवू शकतात. पण यात तसं दिलेलं नाही आहे. तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि ते अंतिम दिनांकापर्यंत तुमच्याकडे पाहिजे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, तरच तुम्ही त्यासाठी ॲप्लिकेबल आहात. त्यानंतर जवान आणि वाहन चालकचं जे आहे त्यासाठी हलकं तुमच्याकडे जरी हलके मोटार वाहन म्हणजेच लाईट मोटर व्हेकल LMV चालवण्याचं लायसन्स असेल तरीसुद्धा चालणार आहे. आणि वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे. 3 वर्षांचा जो अनुभव आहे त्याचं जे नमुना वगैरे दिलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला भरावं लागणार आहे. त्या बाबतीत एक बघूया आपण फॉर्म फिलिंग करताना ते नेमकं काय देत आहेत. काही प्रतिज्ञापत्रक वगैरे असेल तर ते आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघूया. पुढे बघूया, अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूप हे फार महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रम
अभ्यासक्रम जो असणार आहे, माध्यमिक शालांत परीक्षा असणार आहे सगळं, कारण ज्या सगळ्या परीक्षा आहेत त्या 10वी बेसवर आहेत. त्यामुळे माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा पेपर चांगल्या प्रकारे जाणार आहे तुम्हाला. आणि याला प्रश्न जे आहेत, जेवढे प्रश्न असणार आहेत तेवढेच गुण असणार आहेत आणि तुमचा पेपर 120 मार्काचा असणार आहे. काही पदांसाठी जे आहे 200 मार्कांचा सुद्धा पेपर दिलेला आहे. तर बुद्धिमापन चाचणीसाठी 30 प्रश्न 30 गुण, असंच तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी जे आहे 25% वेटेज त्यांनी दिलेलं आहे. सामान्य ज्ञानसाठी 30 प्रश्न 30 गुण, मराठीसाठी 30 प्रश्न 30 गुण आणि इंग्रजीसाठी 30 प्रश्न 30 गुण. आणि तुमचा दर्जा जो आहे तो 10वी बेसवर दर्जा असणार आहे. त्यानंतर लँग्वेज जी आहे ती बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञानसाठी मराठी इंग्लिश असणार आहे, मराठीसाठी मराठी आणि इंग्रजीसाठी इंग्रजी अशी लँग्वेज असणार आहे. आणि कालावधी फार महत्त्वाचा आहे. कालावधी थोडा कमी दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे परीक्षा देताना की कालावधीचं तुम्हाला भान ठेवायचं आहे. नाहीतर कालावधी आपला बऱ्याच वेळेस वाटतं आपल्याला की कालावधी बराच आहे, 2 तास कालावधी आहे. आपल्याला तलाठी भरतीला 2 तास 120 मिनिटे कालावधी होता आणि प्रश्न 100 होते आणि मार्क्स जे होते ते 200 मार्क्स होते. तर यात तसं नसणार आहे. कालावधी तुम्हाला फक्त 90 मिनिटे असणार आहे आणि 120 प्रश्न 120 गुण असणार आहे. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे, फार इम्पॉर्टंट हे असणार आहे. तर त्यानंतर खाली बघूया, जवान वाहन चालकासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया असणार आहे आणि सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार, म्हणजे तुम्ही 7वी उत्तीर्ण तुम्हाला याला क्रायटेरिया आहे, तर त्यानुसारच तुम्हाला याचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि 8वी 9वी 10वीचं थोडंफार रेफर केलं तरी चालून जाईल, एवढं काही डीपमध्ये नाही केलं तरी चालणार आहे. त्यानंतर चपराशीसाठी सुद्धा तुम्हाला माध्यमिक शालांत दर्जा आहे, म्हणजे 10वी आहे, तर तुम्हाला यासाठी सुद्धा 10वी पर्यंतचा सिलेबस तुमचा परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि याचा पेपर जो असणार आहे तो 200 मार्क्सचा असणार आहे. इथे तुम्हाला 120 मार्क्सचा नाही आहे. जवान वाहन चालक आणि जवानसाठी 120 मार्क्सचा पेपर होता, तर चपराशीसाठी 200 मार्क्सचा पेपर, म्हणजे 50 प्रश्न 50 गुण असं प्रत्येक सब्जेक्टला असणार आहे. आणि तुमचा वेळ जो आहे 1-2 तास असणार आहे, म्हणजे 120 मिनिटात तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे, तरच तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. त्यानंतर घटक आणि उपघटक त्यांनी दिलेले आहे. तर बुद्धिमापन चाचणीमध्ये आपलं नॉर्मल ॲनालायझिंग जे असणार आहे, नॉर्मल ॲनालायझिंग तेच असणार आहे. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी त्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, त्यानंतर नागरिकशास्त्र आणि विज्ञान व चालू घडामोडी. इथे त्यांनी कुठेही एखादा स्पेशल कायदा किंवा एखादा स्पेशल लॉ वगैरे दिलेला नाही आहे, त्यामुळे ही बाब लक्षात घ्यायची तुम्ही की स्पेशल लॉ वगैरे इथे करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. जेवढं त्यांनी सिलेबसमध्ये दिलं आहे तेवढंच तुम्ही व्यवस्थित केलं तरी चालणार आहे. त्यानंतर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, त्यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उतार्यांवरील प्रश्न, असं असेल त्यांनी सिलेबस एकूण दिलेला आहे. तर या सिलेबसमध्येच त्या विचारतील आपल्याला. त्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. तर अशा प्रकारे इंग्रजीचा तुमचा सिलेबस असणार आहे. त्यानंतर जे परीक्षेचे टप्पे आहेत ते आपण बघूया. परीक्षेचे टप्पे, जवानसाठी जे आहे 120 मार्काची लेखी परीक्षा आणि 80 मार्काची शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी परीक्षा, ग्राउंड तुमचं असणार आहे. एकूण 200 मार्कचं तुमचं पूर्ण परीक्षा होणार आहे. त्यानंतर जवान वाहन चालकासाठी लेखी परीक्षा 120 गुण, शारीरिक आणि मैदानी चाचणी जी आहे ती 80 गुण म्हणजेच जवानसारखी. आणि विशेष प्रावीण्य अर्हताकारी क्वालिफाईंग जी चाचणी असणार आहे ती हलके मोटार वाहन चालवणे आणि जड मोटार वाहन चालवणे यांसाठी ती फक्त क्वालिफाईंग चाचणी असणार आहे. यासाठी तुम्हाला मार्क्स वगैरे नसणार आहे. आणि चपराशीसाठी जे आहे पूर्णपणे लेखी परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षेनुसारच तुमचं मेरिट ठरणार आहे. त्यानंतर लघुलेखक आणि लघु टंकलेखकसाठी दोघांसाठी सेम क्रायटेरिया आहे. 120 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि जे कौशल्य चाचणी आहे, जी स्किल टेस्ट आहे ती 80 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण 200 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. 200 मार्क्सचा तुमचा परीक्षेचा टप्पा असणार आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी कशा प्रकारे असणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला
मैदानी चाचणीमध्ये 1.5 किलोमीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी सांगतो आहे. 1.5 किलोमीटर तुमच्यासाठी धावण्याचे हे असणार आहे. 30 गुण त्यासाठी असणार आहे आणि धावण्याचं वेगळं त्यामध्ये येईल. 30 गुण कशाप्रकारे देण्यात येतील ते आपल्याला लवकरच कळेल. त्यानंतर 100 मीटर धावणे असणार आहे, त्यासाठी सुद्धा 30 गुण असणार आहे. त्यानंतर गोळाफेकसाठी 20 गुण, गोळाफेकसुद्धा आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर असणार आहे धावणे, तर त्यांना 30 गुण. त्यानंतर 100 मीटर धावणे त्यासाठी सुद्धा 30 गुण. त्यानंतर गोळाफेकसाठी 20 गुण अशा प्रकारे असणार आहे. 80 गुण एकूण असणार आहे त्यांना सगळ्यांना. आणि लेखी परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान, फार महत्त्वाची गोष्ट इथे आलेली आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. बाकी कोणत्या सरळ सेवेच्या परीक्षेला नसतील कदाचित निगेटिव्ह मार्किंग, पोलीस भरतीला कदाचित निगेटिव्ह मार्किंग नसेल, पण इथे राज्य उत्पादन शुल्काला एक्साईज डिपार्टमेंटला तुम्हाला जवान या पदासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. निगेटिव्ह मार्किंग तुमची 1/4 म्हणजेच तुमचे 25% मार्क जे आहे, म्हणजेच तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क जो आहे तो जाणार आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि तुम्हाला स्पीडमध्ये पेपर सोडवताना तुम्हाला जो वेळ कमी आहे, 90 मिनिटात 120 प्रश्न सोडवायचे आहेत, तर तुम्हाला याचं भान असायला हवं की तुमचे प्रश्न चुकायला नकोत, नाही तर तुमचे निगेटिव्ह मार्किंगमध्ये फार मार्क जाऊ शकतात. त्यामुळे याचं तुम्हाला भान असणं गरजेचं आहे. त्यानंतर अंतिम गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तरी ती अपूर्ण अंकातच राहील, म्हणजे इथे पॉईंटवर तुमचं मेरिट ठरणार आहे. तुमचं जेवढं समजा तुमचे गुण आले 120 पैकी समजा तुमचे 75.2 आले आणि मेरिट लागलं 75.3ला, तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे. त्यामुळे पॉईंटवर इथे गणित हलणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंगचं तुम्हाला फार बारकाईने विचार करायचा आहे आणि उत्तर देताना फार विचार करून उत्तर द्यायचं आहे आणि पटकन उत्तर द्यायचं आहे. टाईम लिमिटसुद्धा तुम्हाला तिथे असणार आहे. त्यानंतर आणि तुमचं जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर त्यामध्ये तुमचं मार्क कटणार नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणताही मार्क मिळणार नाही किंवा कोणताही मार्क तुमचा घट होणार नाही. त्यामुळे उत्तर न दिलेलंच बरं असणार आहे जर कन्फर्म नसाल तर. त्यानंतर निवड प्रक्रिया जी आहे, निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला 45% गुण मिळणं आवश्यक आहे. निवड यादीमध्ये म्हणजेच उत्तीर्ण यादीमध्ये तुमच्या मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी 45% गुण मिळणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर स्किल टेस्टला सामोरं जायचं असेल, स्किल टेस्ट द्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागांच्या 1.0 इतक्या उमेदवारांमध्ये, इतक्या मेरिट उमेदवारांमध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. प्रथम 1.0 जे उमेदवार असणार आहे त्यांनाच स्किल टेस्टसाठी किंवा ग्राउंडसाठी, जवानमध्ये ग्राउंड जे असणार आहे त्यासाठी सिलेक्ट करण्यात येणार आहे. म्हणजे 568 जे पदे आहेत, तर 1.0 म्हणजे 5680 उमेदवार त्यासाठी सिलेक्ट करण्यात येणार आहे. आणि 5680 उमेदवारांच्या वरती 81वा जरी उमेदवार असेल तर तो सिलेक्ट होणार नाही आहे ग्राउंडसाठी. त्याचा ग्राउंड कितीही परफेक्ट असेल तरी तो ग्राउंडसाठी अपात्र ठरणार आहे. त्यामुळे ही बाब फार महत्त्वाची आहे. तुम्हाला फक्त 45% गुण नाही मिळवायचे, तर तुम्हाला 1.0 म्हणजे पहिल्या जे आहे 5680 जणांमध्ये तुमचे निवड होणे गरजेचं असणार आहे. आणि सगळ्या पदांसाठी एकच क्रायटेरिया हा असणार आहे, सेमच क्रायटेरिया असणार आहे. तर हे आपण बघितलं व्यवस्थित. आणि राज्यस्तरीय निवड जी आहे, जवान वाहनचालक, लघुलेखक, लघुटंकलेखक यांची जी राज्यस्तरीय निवड होणार आहे. आणि चपराशी हे जिल्हास्तरीय संवर्ग आहेत, जिल्ह्यानुसार यांची चपराशी यांची निवड होणार आहे. आणि जवानची जी आहे ती जवानची ही राज्यस्तरीय निवड असणार आहे. राज्यानुसार राज्यस्तरीय त्यांच्या जागा आहेत, त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय निवड असणार आहे. तर खाली बघूया, प्रतीक्षा सूची वगैरे त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत जी आहे, अर्ज तुम्ही कसं सादर करणार आहात, जर ती वेबसाईटवर तुम्हाला ऑफिशियल जी एक्साईजची वेबसाईट आहे त्यावर TCSच्या ऑनलाईन तिथे लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं खातं तयार असेल किंवा नवीन रजिस्टर असेल तर तिथे न्यू रजिस्टर म्हणून तुम्ही रजिस्टर करू शकता आणि तिथे तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर पुन्हा लॉग इन करून त्यामध्ये काय अद्ययावत करायचं आहे ते अद्ययावत करून फीस भरून तुमचा फॉर्म तिथे कन्फर्म करू शकता. त्यानंतर तुमचे कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहे. त्यानंतर इथे फाईल साईज जी आहे, प्रत्येक फाईलसाठी 50 मिनिमम KB ते
मॅक्झिमम 500 KB तुम्ही अपलोड करू शकता. मिनिमम 50 KBची तुमची फाईल पाहिजे आणि मॅक्झिमम 500 KB तुमची फाईल असायला हवी, तरच तुम्ही ती फाईल अपलोड करू शकणार आहात. आणि इथे 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमची काय आहे मॅक्झिमम ते लागणार आहे. त्यानंतर तुम्ही एखादे कास्टमध्ये असाल तर त्या बाबतीतला तुमचा पुरावा लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर त्याचा पुरावा नॉन क्रिमिनल ज्या कास्टसाठी पाहिजे त्या कास्टसाठी नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या कास्टमधून ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीचं तुम्हाला पुरावा असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या नावात बदल असेल तर त्या नावात बदल असल्याचा पुरावा, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजेच आपलं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा यासाठी चालणार आहे, ते सुद्धा यासाठी चालतं. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रक, तर या बाबतीत जे प्रतिज्ञापत्रक आहे त्याची जी नमुना प्रत आहे, नमुना प्रत आपल्याला फॉर्म भरताना अवेलेबल असते, तर तिथून डाउनलोड करून आपण ते फॉर्म भरू शकतो आणि तिथे ते प्रतिज्ञापत्रक डाउनलोड करून ते अपलोड करू शकतो पुन्हा एकदा. त्यानंतर MSc IIT सर्टिफिकेट ज्या पदांसाठी पाहिजे त्या पदांसाठी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे लघुलेखनाचे आणि टंकलेखनाचे प्रमाणपत्र जे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि हलके मोटार चालवण्याचा 3 वर्षांचा अनुभव, हे जवान वाहन चालक पदासाठी ते अनुभवाची अट आहे. तर तिथे तो फॉर्म असेल किंवा मग तो फॉर्म भरून दिला की त्यानंतर मग आपल्याला ते अपलोड करता येणार आहे. त्यानंतर खाली बघूया, हे फाईल साईजनुसार आपल्याला आपले कागदपत्र जे आहे ते व्यवस्थित अपलोड करायचे आहे. आणि तुम्हाला ही लिंक इथे दिलेली आहे, ही लिंक आपल्या PDF सुद्धा दिलेली आहे. इथे जाऊन तुम्ही सुद्धा त्या वेबसाईटला जाऊन तिथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर विहित दराने आणि मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तुम्हाला शुल्कचा भरणा करणे गरजेचं आहे, शुल्क भरणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर परीक्षा केंद्राची निवड तुम्ही व्यवस्थित करायची आहे आणि लवकर फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षा केंद्र तुम्ही जे दिलेलं आहे प्रेफरन्समध्ये ते अवेलेबल होईल. नाहीतर तलाठी भरतीसारखं कोणी अमरावती, कोणी नागपूर, कोणी पुणे, कोणी मुंबई असं फेकले जाल, कुठे तुमचे हे येऊ शकतात. त्यांनी जरी इथे दिलेलं असलं तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला परीक्षा केंद्र देण्यात येईल, तरी रिस्क घ्यायची नाही आहे कोणीच. लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत आणि आपल्याला जे परीक्षा केंद्र पाहिजे ते तुम्हाला लवकर फॉर्म भरला तर ते तुम्हाला व्यवस्थित मिळेल. त्यानंतर खाली बघूया, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी असणार आहे तो कालावधी तुम्हाला 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत असणार आहे. आणि तुम्ही 5 वाजेपर्यंतच 1 डिसेंबरला फॉर्म भरू शकणार आहात. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, शेवटच्या दिनांकात जर फॉर्म भरत असाल तर 5 वाजेपर्यंत फॉर्म भरा, नाही तर नंतर वेबसाईट बंद होणार आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे, वेबसाईट बंद होऊ शकते. इथे शुल्क दिलेलं आहे, हे शुल्क आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यानंतर जे परतावा आहे तो नॉन रिफंडेबल आहे. आणि तुम्हाला काही अर्ज भरताना अडचण आली, काही तांत्रिक अडचण आली तर तुम्ही या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. हा मोबाईल नंबर एकदा नोट करून घ्या, लिहून घ्या, सेव्ह करून घ्या. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. त्यानंतर इथे बाकीच्या तरतुदी त्यांनी दिलेल्या आहेत. तर आपण सगळ्या तरतुदी व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. माझ्याकडून काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर माफ करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा काही चुकलं असेल माझ्याकडून तर. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. मी अधिकारी.